वेलकम स्टुडंट. सायन्स पार्ट 1च्या फर्स्ट चॅप्टर ग्रॅव्हिटेशनमध्ये आपण आज केपलर्स लॉ आणि न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हे दोन टॉपिक बघणार आहोत. या दोन टॉपिकचं संपूर्ण माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. पहिल्यांदा बघूया केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशनच्या बाबतीमध्ये केपलरने जो अभ्यास केला त्याच्या आधी बरेच वर्ष गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने याच्यावर डिटेल अभ्यास केला होता. बरीचशी माहिती केपलर या शास्त्रज्ञाकडे होती आणि केपलर यांच्या नंतर मग न्यूटननी त्या ठिकाणी अभ्यास केला. केपलरच्या आधी गॅलिलिओ आणि मग नंतर न्यूटन या शास्त्रज्ञाचा अभ्यास या चॅप्टरमध्ये आपल्याला करायचा आहे. सर्वात आधी केपलर या शास्त्रज्ञाने प्लॅनेटरी मोशनच्या संदर्भात जो अभ्यास केला त्याच्यात त्यांनी काही लॉ तयार केले होते. 3 लॉ दिले आपल्याला, केपलर्स फर्स्ट लॉ, केपलर्स सेकंड लॉ आणि केपलर थर्ड लॉ. तर याच्या आधी आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची या ठिकाणी बघणं गरजेचं आहे की प्लॅनेटरी मोशन जे आहे, प्लॅनेटचं जे मोशन आहे सूर्याच्या भोवती, ते सर्क्युलर मोशन नसतं, तर ते एक ओव्हल टाईप, ज्याला आपण इलिप्स असं म्हणतो, इलिप्स सारखं ते मोशन आहे. तर इलिप्स काय आहे किंवा ते मोशन कसं असतं ते पहिल्यांदा आपण बघूया. तर सर्क्युलर मोशन या प्रकारे असतं. सर्क्युलर मोशनमध्ये एक सेंटर असतं आणि त्या सेंटरच्या भोवती हे सर्कल असतं आणि त्याचे जे काही रेडियस आहेत ते सगळ्या सारख्या असतात, हे आपल्याला माहिती आहे. परंतु इलिप्स असं असतं बघा, इलिप्सची फिगर आपण काढताना 2 सेंटर घेऊन जर आपण अशा प्रकारे फिगर काढली तर आपल्याला ही फिगर मिळते इलिप्सची. तर याच्यामध्ये जे 2 सेंटर असतात त्याला आपण 2 फोकस असं म्हणतो. हा एक फोकस F1 आणि हा दुसरा फोकस आहे F2. तर 2 जर आपण अनेक वचन वापरलं तर फोकाई म्हणतात, सिंगल असेल तर फोकस म्हणतो. तर याच्यामध्ये ही जे काही इलिप्स आहे, तर इलिप्स जर आपल्याला फिगर कशी आहे किंवा ती कसं तयार करतो, आपण हा कोन जर बघितला तर या कोनमध्ये जर आपण परपेंडिक्युलर कट घेतला तर आपल्याला सर्कल मिळतं आणि तिरपा कट घेतला तर आपल्याला इलिप्स मिळतं. तर ही इलिप्सची बाबतीत माहिती आली. तर या इलिप्सच्यामध्ये F1 आणि F2 हे 2 त्या ठिकाणी फोकस असतात. F1 पासून तर कोणत्याही पॉईंटचं अंतर आणि त्या पॉईंटपासून तर F2 पर्यंत अंतर याची जर बेरीज केली आपण तर ही बेरीज सर्व पॉईंटसारखी असते. जसं आता रेडियस, सर्व सर्कलचे रेडियस सर्व सारखे असतात, तसं इथं रेडियस नाही आहे. तर या ठिकाणी F1 पासून तर A हा पॉईंट जर घेतला आपण आणि A पासून F2 हा पॉईंट घेतला, दोघांची जर बेरीज केली आपण तर त्या ठिकाणी कुठलाही पॉईंट जर घेतला तर त्या बेरीज एवढीच असते. उदाहरणार्थ या F1 पासून तर Aचं अंतर जर 2 मीटर असेल आणि A पासून तर F2चं अंतर 3 मीटर असेल, ते 5 मीटर झाले दोघांची बेरीज. तसंच F1 पासून B पर्यंतचं अंतर 1 मीटर आहे आणि B पासून तर F2चं अंतर मग 4 मीटर भरेल. म्हणजे या दोघांची बेरीज आणि दोघांची बेरीज सारखी असते. हा याच्यामधला एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तर मग आता केपलरने काय केलं, केपलर या शास्त्रज्ञांनी काय केलं हे आपण बघूया. केपलरचं काय म्हणणं आहे. केपलर फर्स्ट लॉ, हा पहिला लॉ केपलरचा. केपलर या शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे की प्लॅनेटरी मोशन जे आहे, जे आपण आपल्या सूर्यमालेमध्ये बघतो, सोलर सिस्टममध्ये बघतो, तर ते सर्क्युलर नसून ते इलिप्सच्या स्वरूपात आहे. एवढंच आहे. द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड सन इन इलिप्स व्हेअर सन इज ॲट द वन ऑफ द फोकाई ऑफ द इलिप्स. म्हणजे सूर्य हा याच्यामध्ये बघितलं आपण आता की दोन फोकसपैकी एक फोकस ठिकाणी सूर्य आहे आणि हे प्लॅनेट आहे, हे प्लॅनेट त्याच्या भोवती रिव्हॉल्व होतं आहे. तर सूर्य हा 2 पैकी एका फोकसवर असतो आणि प्लॅनेटचं मोशन हे इलिप्सच्या स्वरूपात आहे, इलिप्ससारखं आहे. एवढा हा फर्स्ट लॉ आहे. आता याच्यामध्ये सेकंड लॉ बघूया आपण. तर याच्यामध्ये हा जो सूर्य आहे, ह्या सूर्यापासून हा प्लॅनेट या ठिकाणी आहे, जवळ आहे. तर सूर्यापासून तो जवळ असल्यामुळं ज्यावेळेस तो जवळ आहे आणि इकडे जाताना तो दूरवर जातो आणि मग नंतर जवळ जातो. तर जवळ असल्यामुळं, सूर्यापासून तो जवळ असल्यामुळं त्याच्यावर असलेलं जे काही ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे, हे ग्रॅव्हिटेशन फोर्स या ठिकाणी जास्त असल्यामुळे या ठिकाणी त्याची स्पीड जास्त राहते. सूर्याच्या ज्यावेळेस तो जवळ जाईल व्हेलॉसिटी जास्त राहते आणि जसजसा तो दूर जातो तसं त्याची व्हेलॉसिटी कमी होते. त्यामुळे होतं काय बघा, या तिन्ही ठिकाणी टाईम पिरियड जो आहे तो सारखाच आहे. टाईम पिरियड दोन्ही पॉईंटमधला टाईम पिरियड सारखाच आहे. परंतु हा जो प्लॅनेट या सूर्याबरोबर ज्या ठिकाणी स्वीप करतो, तो एरिया जो स्वीप करतो तो एरिया इथला आणि इथला सारखाच आहे, असं त्याचा सेकंड लॉ आहे. केपलर सेकंड लॉ
द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्विप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटर ऑफ टाईम. तर या ठिकाणी हा सेकंड लॉ झाला. आता आपण बघूया थर्ड लॉ. थर्ड लॉमध्ये हा जो टाईम पिरियड आहे टोटल रिव्हॉल्युशनसाठी, एक प्लॅनेटचं एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला आपण टाईम पिरियड असं म्हणतो. आणि ह्या सूर्यापासून याचा रेडियस तर सारखा नाही आहे, परंतु याचा मीन रेडियस जर काढला आपण, इथला रेडियस किंवा इथला हे डिस्टन्स हे सगळे डिस्टन्सचं मीन डिस्टन्स जर काढला आपण त्याला आर असं म्हणतो. तर त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो टी आहे, टी म्हणजे टाईम पिरियड, याचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. टाईम पिरियडचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मीन रेडियसचा क्यूब. तर अशा प्रकारे हा एक थर्ड लॉ आहे. थर्ड लॉ काय दिलेलं आपल्याला ते बघूया. थर्ड लॉ स्टेट दॅट the square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of mean distance of a planet from the sun. तर इथं रेडियस नाही आहे, तर मीन डिस्टन्स हा या ठिकाणी आर वापरलेला आहे. तर याला जर आपण टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, आपण या ठिकाणी डायरेक्टली प्रोपोर्शनलचं जे साईन आहे ते जर काढून टाकायचं आपल्याला, तर आपण या ठिकाणी कॉन्स्टंट घ्यावा लागेल, तर इक्वल टूचं साईन येईल. तर म्हणजे टी स्क्वेअर इज इक्वल टू के मल्टिप्लाइड बाय आर क्यूब. आता हा आर क्यूब आपण इकडे घेतला तर ते येतं टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब इक्वल टू के मीन्स कॉन्स्टंट. म्हणजे टाईम पिरियडचा स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब हे नेहमी कॉन्स्टंट राहणार. ठीक आहे. आता आपण बघूया न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन या शास्त्रज्ञाचा जो लॉ आहे किंवा जे काही ग्रॅव्हिटेशन आहे, हे मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं की हे फक्त पृथ्वीसाठी नाही आहे, हे सगळ्या विश्वासाठी आहे, सगळ्या युनिव्हर्ससाठी आहे. म्हणून त्याला आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं म्हटलेलं आहे. तर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन याचा अर्थ काय आहे, हे काय म्हणणं आहे. तर बघा, कुठलेही युनिव्हर्समध्ये कुठले दोन ऑब्जेक्ट जर घेतले आपण, हा M1 आहे आणि हा M2 आहे. तर M1 आणि M2 हे दोघांचं मास, ज्याला आपण M1 म्हणजे मास, M2 म्हणजे मास याचं. तर ह्या ऑब्जेक्टचं मास आणि ह्या ऑब्जेक्टचं मास सारखंच असायला पाहिजे असं नाही. या दोघांच्याही सेंटरमधलं, याच्या सेंटरपासूनचे डिस्टन्स आहे, या सेंटरपासूनचं डिस्टन्स याला आपण म्हणणार डी, स्मॉल डी. तर या न्यूटन या शास्त्रज्ञाचं असं म्हणणं आहे की या दोन ऑब्जेक्टमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. या दोन ऑब्जेक्टमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. हे दोन ऑब्जेक्ट कुठे असू द्या, पृथ्वीवर असू द्या किंवा पृथ्वीच्या बाहेर असू द्या. समजा उदाहरणार्थ हा पेन आहे, पेन आणि मी ह्या दोघांमध्ये पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. मग आपल्याला पहिल्यांदा हे बघू आणि नंतर आपण हा पेन माझ्याकडे काय अट्रॅक्ट होत नाही, किंवा दोन व्यक्ती असतील एकमेकाच्या शेजारी बसेल असतील ते एकमेकाकडे काय अट्रॅक्ट होत नाही या नियमानुसार, ते आपण नंतर बघू. पहिल्यांदा आपण बघू न्यूटनचा लॉ काय आहे. तर न्यूटनचा लॉ असं म्हणणं आहे की हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन, हे जे फोर्स आहे, हा एफ जो आहे, एकमेकाला जे एकमेकाकडे अट्रॅक्ट करतात, दॅट फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. दोन ऑब्जेक्टच्या मासेसचा गुणाकार. अँड द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. ह्या दोघांमधला डिस्टन्स जे आहे, अंतर जे आहे, याच्यामधला जे डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर. ह्या दोघांना जर आपण एकत्र केलं, दॅट इज फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द masses, product of their masses and inversely proportional to the square of distance between them. हे आपल्याला असं मिळतं. आणि यापूर्वीच मी सांगितलेलं आहे की याच्या जे इक्वल टूचं साईन जर घ्यायचं आपल्याला, तर त्याच्या बदल्यात आपल्याला कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करावं लागतं. या नियमानुसार F इक्वल टू के मल्टिप्लाइड बाय M1 अँड M2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. आता या के ऐवजी हे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असल्यामुळं या के ऐवजी या ठिकाणी न्यूटन या शास्त्रज्ञाने जी वापरलेलं आहे. मग हाच फॉर्म्युला आपण F इक्वल टू जी M1 प्लस M1 मल्टिप्लाइड बाय M2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर, हा त्याचा फायनल फॉर्म्युला आपल्याला ग्रॅव्हिटेशनचा मिळतो. दिस इज द न्यूटन लॉ. याला आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं पण म्हणतो. या फॉर्म्युल्यावरून आपल्याला लॉ सांगता येतो. हा लॉ कसा सांगता येईल बघा. या ठिकाणी if there are two objects in universe
the masses of two objects are m1 and m2 and distance between them is d, then the force of gravitation of the object is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between them. This is the Newton's universal law of gravitation. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला जर या ठिकाणी जी ची व्हॅल्यू काढायची असेल, व्हॉट इज जी, जी एक कॉन्स्टंट आहे, युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, तर जी ची व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला या फॉर्म्युल्यावरून जी ची व्हॅल्यू काढता येते. हा फॉर्म्युला आपण पहिल्यांदा लिहू, एफ इक्वल टू जी m1 मल्टिप्लाइड बाय m2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. हा डी म्हणजे डिस्टन्स आहे. हा डी इकडे जर आपण घेतला तर तो येतो एफ मल्टिप्लाइड बाय डी स्क्वेअर आणि m1 m2 इकडे घेतला आपण तर ते येतं डिवायडेड बाय मध्ये m1 m2 दॅट इज इक्वल टू जी. आता जी ची व्हॅल्यू आपल्याला हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने डायरेक्ट दिलेली आहे 6.67 मल्टिप्लाइड बाय 10⁻11. आता याचं युनिट जर आपल्याला शोधायचं तर याचं युनिट असं बघा, याच्यावरून आपल्याला युनिट तयार करता येतं. हे युनिट तयार करण्या फॉर्म्युला हा याच्यापासूनच युनिट तयार करतात आपल्याला. एफ म्हणजे फोरचं युनिट आहे एन न्यूटन, डी म्हणजे डिस्टन्स युनिट आहे मीटर स्क्वेअर आणि हा मास आहे, हे याचं मास किलोग्रॅम, याचं युनिट किलोग्रॅम आणि याचं युनिट किलोग्रॅम म्हणजे किलोग्रॅम स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर असं होतं, डिवायडेड बाय किलोग्रॅम स्क्वेअर. आणि जर आपल्याला वरती घ्यायचं असेल यालाच आपल्याला लिहिता येतं 6.67 मल्टिप्लाइड बाय 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्रॅम -2. तर हा जी ची व्हॅल्यू आहे. जी ची व्हॅल्यू लक्षात ठेवावं लागेल आपल्याला, महत्त्वाची व्हॅल्यू आहे. याला आपण म्हणणार युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशननुसार कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, ज्याला आपण ग्रॅव्हिटेशन अट्रॅक्शन असं म्हणतो. तर मग हा पेन आणि माझ्यामध्ये पण हे अट्रॅक्शन असायला हवं. एक तर पेन माझ्याकडे आला पाहिजे किंवा मी पेनाकडे गेलो पाहिजे अट्रॅक्शनमुळं. परंतु असं होत नाही. असं का होत नाही ते आपण या ठिकाणी बघूया. तर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा ग्रॅव्हिटेशन ही संकल्पना फक्त हेवनली बॉडीसाठीच आहे, लक्षात घ्या. खूप छोट्या बॉडीसाठी त्याच्यामध्ये अट्रॅक्शन असतं, परंतु ते इतकं कमी असतं की त्याच्यामुळे ते दोन ऑब्जेक्ट एकमेकाकडे येऊ शकत नाही, इतकं ते कमी असतं, म्हणून ते निग्लिजिबल असतं. तर आपण एक उदाहरण बघूया. हे दोन विद्यार्थी बसलेले एकमेकाच्या शेजारी. हे दोन विद्यार्थ्यांमध्ये डिस्टन्स जे आहे ते 1 मीटर आहे आणि असं आपण समजूया की यांच्यावरती ग्रॅव्हिटेशन फोर्स पण अप्लाय नाही आहे आणि यांच्यामध्ये फ्रिक्शन पण नाही आहे. तर यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती आहे ते आपण या न्यूटनच्या युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशननुसार बघू. समजा आता याच्यामध्ये दोन विद्यार्थी आहेत. पहिला विद्यार्थ्याचा मास आहे m1 दॅट इज 40 घेऊ आपण, 40 किलोग्रॅम. m2 जो आहे तो आपण घेऊया 50 किलोग्रॅम. त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स बिटवीन देन, डिस्टन्स आपण d घेऊया, d इक्वल टू 1 मीटर आपण. तर आपला जो लॉ आहे तो लॉ असा आहे बघा, एफ इक्वल टू जी m1 m2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. तर याच्यामध्ये जी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती 6.67 मल्टिप्लाइड बाय 10⁻11 मल्टिप्लाइड बाय m1 40 मल्टिप्लाइड बाय m2 50 डिवायडेड बाय डी स्क्वेअर मीन्स 1 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 6.67 मल्टिप्लाइड बाय 4×25 200 मल्टिप्लाइड बाय 10⁻11 दॅट इज इक्वल टू, या दोघांचा गुणाकार केला आपण 1334 मल्टिप्लाइड बाय 10⁻11. तर आपण याला जर इथं पॉईंट दिला आपण हे -11 कट करून, दॅट इज इक्वल टू 1.334. हे 3 दशांश स्थळ इकडे सरकवलं आपण, दॅट इज ते होईल याच्यातून 3 कमी होती -7. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू बॉडीज, टू फ्रेंड्स इज 1.334 मल्टिप्लाइड बाय 10⁻7 न्यूटन. आता हे -7 याचा अर्थ काय माहिती आहे का ॲक्च्युअली, दॅट इज इक्वल टू 1.334 डिवायडेड बाय 10⁻7 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष कोटी न्यूटन. म्हणजे एका न्यूटनचे 1 कोटी भाग करायचे. एका भागा इतकं त्याच्यात त्या दोन मुलामध्ये फोर्स असेल. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपण जर 100 ग्रॅम इतकं जर वजन उचललं, 100 ग्रॅम इतकं वजन उचललं
तर ते भरतं 1 न्यूटन. आता 100 ग्रॅम म्हणजे 1 न्यूटन. आता हे 1 न्यूटनच्या पेक्षा थोडं जास्त आहे. तर हा फोर्स 100 ग्रॅम वजन उचलण्यासाठी तुम्हाला जितका फोर्स लागेल तो फोर्स म्हणजे 1 न्यूटन आहे. आणि मग याचे 1 न्यूटनपेक्षा थोडं जास्त आहे, त्याचे 1 कोटी भाग केल्यानंतर जेवढा फोर्स लागेल तितका फोर्स त्या दोन मुलामध्ये अट्रॅक्शन फोर्स आहे, तो खूप कमी आहे. आणि म्हणून ते दोन मुलं एकमेकाकडे अट्रॅक्ट होणार नाहीत, किंवा हा पेन आणि मी माझ्याकडं अट्रॅक्ट होणार नाहीत. मग हा पेन पृथ्वीकडे का जातो, तर याच्या पृथ्वीचं जे वजन आहे ते या दोघांच्या मानाने खूप जास्त आहे. पृथ्वीचं वजन बघा किती आहे, बघा मास ऑफ अर्थ इज इक्वल 6 मल्टिप्लाइड बाय 10⁻24 किलोग्रॅम. म्हणजे जर आपण त्याची फोड केली, मास ऑफ अर्थ इज इक्वल टू 6 मल्टिप्लाइड बाय 10⁻24 म्हणजे 24 शून्य याच्यावरती, आणि मग तितके किलोग्रॅम 1 2 3 4 असं करत करत 24 शून्य दिल्यानंतर जे मास असेल म्हणजे ते प्रचंड मास आहे थोडक्यामध्ये. आणि खूप जास्त मास असल्यामुळं त्याच्यामध्ये दोघांमध्ये आपल्यामध्ये आणि पृथ्वीमध्ये जे ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे ते पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशन फोर्स जास्त आहे. आपलं वजन कमी असल्यामुळं, मास कमी असल्यामुळं आपलं ग्रॅव्हिटेशन फोर्स, आपल्यामध्ये जे ग्रॅव्हिटेशन फोर्स निर्माण होतं ते कमी आहे. म्हणून छोट्या छोट्या बॉडीज ज्या आहेत एकमेकाकडे अट्रॅक्ट होत नाहीत. हे दोन्ही कन्सेप्ट, या दोन्ही टॉपिक्स तुम्हाला व्यवस्थित समजले असतील अशी आशा करतो आणि संपवतो. धन्यवाद.